शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आपला उन्हाळी कांदा लागवड करून जवळपास 3 महिने होत आलीत, पण तरी पण कांद्याची म्हणावाशी फुगवण होत नाहीये, कांद्याची म्हणावाशी साईज होत नाहीये. तर मित्रांनो, यामागचं होण्यामागं भरपूर अशी कारणं आहेत, परंतु मुख्य कारणं अशी असतात की खताचे डोस टाकायला आपल्याला उशीर झालेला असतो, किंवा आपण त्या खताच्या डोसमध्ये योग्य खत न वापरल्यामुळे सुद्धा आपल्या कांद्याची तिथं फुगवण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा असं पण होऊ शकतं की बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांवरती आणि रस शोषण करणाऱ्या किडींवरती आपण लवकर फवारणी न घेतल्यामुळे सुद्धा कांदा फुगवण झालेली पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, अशा वेळेस आपण इथं कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणकोणत्या इथं पर्यायी उपाययोजना आपल्याला उपलब्ध आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कांद्याची थांबलेली साईज तुमच्या मनाजोगी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांचं आपलं अजून दुसरं खत व्यवस्थापन बाकी आहे, तर त्यांनी सर्वप्रथम आपलं दुसरं खत व्यवस्थापन लवकरात लवकर करून घ्यायचंय. हे खत व्यवस्थापन करता असताना आपल्याला पोटॅशयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे, कारण की कांदा फुगवणीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे पोटॅश. तर हे पोटॅशयुक्त घटक असणारी खतं कोणकोणती आहेत, तर 10-26-26 किंवा 8-21-21 या 2 खतापैकी कोणतंही एक खत आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये वापरायचं आहे. किंवा मित्रांनो, असं पण होऊ शकतं की काही शेतकऱ्यांचा कांदा 2-2.5 महिन्याचा आहे, त्यांचं दुसरं खत व्यवस्थापन पण झालेलं आहे, तरी पण त्यांना म्हणावा असं त्यांच्या कांद्याची साईज झालेली पाहायला मिळत नाही. अशा वेळेस त्यांनी 2 ते 2.5 महिन्याचा कांदा असल्यावर 052-34 या विद्राव्य खताची तिथं फवारणी करू शकता, किंवा पाट पाण्यामार्फत देखील सोडू शकता. फवारणीसाठी आपल्याला प्रमाणाचं 100 ग्राम घ्यायचंय आणि पाट पाण्यामार्फत सोडण्यासाठी 4 ते 5 किलो प्रति एकरासाठी आपल्याला घ्यायचंय. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला 34% पोटॅश पाहायला मिळतं. त्यामुळे होणार काय, तर आपल्या कांद्याची तिथं फुगवण व्हायला सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, एकदम भडक चांगला कलर येण्यासाठी किंवा अजून चांगली तिथं कांद्याची साईज होण्यासाठी तुम्ही 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस तुमचा कांदा पीक होईल त्यावेळेस 0050 या विद्राव्य खताची ग्रेड पण कांद्याला देऊ शकता. यामुळे होणार काय, यामध्ये 50% पूर्ण पोटॅश आपल्याला मिळेल. त्यामुळं कांद्याची पूर्ण साईज होण्यास तिथं मदत होणार आहे. सोबतच पूर्ण साईज होण्याबरोबरच कांद्याला चांगला कलर, कांद्याला चांगली चकाकी येण्यासाठी सुद्धा हे 0050 हे विद्राव्य खत आपल्याला फायदेशीर ठरेल मित्रांनो. त्यामुळे 70 ते 80 दिवस झाल्यानंतर तुम्ही याचं पाट पाण्यामार्फत किंवा फवारणीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. पाट पाण्यातून जर तुम्ही देणार असाल तर तिथं 4 ते 5 किलो प्रति एकराला आपल्याला वापरायचंय, किंवा जर तुम्ही फवारणीमार्फत देणार असाल तर 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी असं आपलं याचं प्रमाण घ्यायचंय. त्यानंतर मित्रांनो, अजून एक तिसरी पण पर्याय उपाययोजना उपलब्ध आहे. जर या दोन्ही पर्याय उपाययोजनेचा जर तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, असं शक्यतो होणार नाही, तर शेवटचा एक पर्याय देखील उपलब्ध आहे, तो पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की नाही आपली कांद्याची म्हणावाशी साईज झाली नाही, म्हणावासा कलर आला नाही, तर तुम्ही शेवटची पर्याय उपाययोजना पण करू शकता. तर तो म्हणजे 80 ते 90 दिवसाचा आपला कांदा झाल्यानंतर 0050 सोडल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर म्हणावाशी तुमची कांद्याची साईज वाटली नाही, तर तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून पोटॅशियम सोनाईट हे विद्राव्य खत 80 ते 90 दिवसांचा आपला कांदा झाल्यावरती वापरू शकता. याला सुद्धा तुम्ही पाट पाण्यामार्फत किंवा फवारणीमध्ये याचा वापर करू शकता. पाट पाण्यामार्फत सोडण्यासाठी तुम्ही 4 ते 5 किलो प्रति एकराला घ्यायचे, आणि फवारणीद्वारे जर आपल्याला वापरायचं असेल तर 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला प्रमाण वापरायचंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या उन्हाळ्या कांदा पिकाची तिथे चांगली साईज होण्यासाठी, चांगला कलर येण्यासाठी, कांद्याची चांगली फुगवण होण्यासाठी तुम्ही या 3 उपाययोजना करू शकता. शक्यतो जर तुम्ही सुरुवातीच्या 2 उपाययोजना जर तुम्ही केल्या तर तुम्हाला चांगली तिथं साईज झालेली पाहायला मिळेल. आणि जर या 2 उपाययोजना करून म्हणावा असा तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, तरच तुम्ही तिसरी उपाययोजना वापरा. आणि मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना अजून एक प्रश्न पडलेला असतो की हे विद्राव्य खत वापरल्यामुळे आपल्या तिथे टिकवण क्षमतेमध्ये काही फरक होतो का. तर मित्रांनो, हा डाऊट क्लिअर करून टाकतो. हे तिन्ही विद्राव्य खत जरी तुम्ही वापरले तरी तुमच्या कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये अजिबात फरक पडणार नाही. कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये फरक केव्हा होतो, ज्यावेळेस तुम्ही या कालावधीमध्ये म्हणजे 60 दिवसांच्या पुढं जर तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा जास्त वापर केला, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या टिकवण क्षमतेमध्ये फरक पडलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे बघा, जेवढे पण मी विद्राव्य खत सांगितले त्याच्यामध्ये नायट्रोजन 0% आहे. आणि अजून एक छोटी आणि महत्वाची शेतकरी मित्र चूक अशी करतात की 2.5 ते 3 महिन्याचा कांदा झालेला असतो, पण त्याचे शेंडे जे पिवळे व्हायला लागतात तर ते नॅचरली पिवळे होतात. तर शेतकरी मित्र काय करतात, त्याला हिरवे करण्यासाठी टॉनिकचे फवारे घे, कीटकनाशकाचे फवारे घे, बुरशीनाशकाचे फवारणी घे, असं करतात. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, 3 महिन्याच्या पुढे जो कांद्याची जी पात पिवळी होती ती नॅचरल प्रोसेस आहे. त्याला हिरवे करण्यासाठी फवारणीचा खर्च करण्याऐवजी तुम्ही जर कांद्याच्या फुगवणीसाठी खर्च केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. हा पण जर तुमचे कांदे 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आहे आणि जर पिवळे पडले तर अशा वेळेस तिथं बुरशीजन्य किंवा किडींचा प्रादुर्भाव असू शकतो. त्यावेळेस तुम्ही फवारणी नक्की घ्या. कांद्याची चांगली फुगवण्यासाठी फक्त आणि फक्त योग्य खत व्यवस्थापन मदत करू शकतं. फवारणीपेक्षा पण जास्त चांगले रिझल्ट खत व्यवस्थापनाचेच मिळतात. तर मित्रांनो, ही होती उन्हाळी कांदा फुगवण्यासाठीचे काही पर्याय उपाययोजना. मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.
अजून आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या कांद्याची साईज होण्यासाठी मदत मिळेल। तर मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर त्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की असे कांदा रिलेटेड व्हिडिओज अजून आपल्या चॅनलवरती भरपूर येणार आहेत। आणि मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।